आपण बघत आहात आवाज कसमादेचा। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवळा शहरात सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला। नाशिककडून गुजरातच्या दिशेने जाणारा GJ12BX 8767 क्रमांकाचा मालवाहू कंटेनर अचानक ब्रेक फेल झाल्याने नदीवरील पुलावर पलटी झाला। मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि वाहन थेट पुलाच्या कठड्याला धडकले आणि कठडा तोडत कंटेनर पलटी झाला। कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात जड लोखंडी साहित्य भरलेले होते। अपघात इतका भीषण होता की परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। या अपघातात चालक आणि क्लीनर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे जर हा अपघात काही अंतर पुढे घडला असता तर कंटेनर थेट शहरात घुसण्याची शक्यता होती आणि मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। 2 JCBच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर सरळ करण्यात आला। अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान संबंधित ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। अशा परिस्थितीत हा अपघात घडल्याने भविष्यात गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होतीये। प्रशासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन पूल व रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येते। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर।